कायम लक्षात असू द्या, तुमच्या आरोग्यासाठी कामाला येतील अशा 50 गोष्टी. 1. झोपेतून उठल्यानंतरही तुम्हाला झोप येऊ लागली, तुमचे डोळे बंद होऊ लागले, तर समजून घ्या की तुमचा मेंदू कमजोर होत आहे. 2. पोटावर झोपल्याने पाठदुखीचा त्रास होतो, कारण अशा प्रकारे झोपल्याने पाठीचा कणा सामान्य स्थितीत राहत नाही. 3. नाशपाती खाल्ल्याने तुमच्यात ताकद येऊ लागते आणि कमजोरी दूर होते. 4. थंड पाणी पिल्याने हृदयाच्या नसा कमकुवत होतात आणि त्यामुळे हृदय दुखू शकते. 5. साखरेच्या रुग्णांसाठी कच्ची कोबी खाणे खूप फायदेशीर आहे. 6. संध्याकाळी खजूर खाल्ल्याने हाडे कधीही कमकुवत होत नाहीत. 7. कधीही टेकून अन्न खाऊ नका, त्याने श्वसनाचे आजार होण्याचा धोका असतो. 8. रात्री दुधात अर्धा चमचा हळद मिसळून प्यायल्याने माणूस लवकर म्हातारा होत नाही. हळदीच्या सेवनाने चेहरा नेहमी तरुण दिसतो. 9. पोट साफ करण्यासाठी काळी द्राक्ष खूप फायदेशीर आहेत. 10. रोज सकाळी रिकाम्या पोटी 3 ते 5 काजू खाल्ल्याने आणि वरून थोडे मध चाकल्याने स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक दुर्बलता दूर होते. 11. डोक्यात खूप कोंडा होत असेल तर मुलतानी माती दह्यात मिसळून डोक्याला लावून डोके धुवा. डोक्याचा कोरडेपणा पूर्णपणे नाहीसा होतो. 12. काही वाचण्यापूर्वी जिरे खाल्ल्याने काय वाचले आहे ते लक्षात राहण्यास मदत होते. 13. ज्या छिद्रातून किडे बाहेर येणे थांबत नाही, त्या छिद्रामध्ये खजुराच्या बिया टाका. कीटक बाहेर येणे थांबतील. 14. बीटरूटचा रस प्यायल्याने तुमचा रंग कधीच काळा होणार नाही. 15. झोपण्यापूर्वी पिकलेले पेरू खाल्ले तर डिप्रेशन कमी होते. 16. कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने किडनीचे आजार होत नाहीत. 17. जर तुम्हाला कमी ऐकू येत असेल तर बोटाला खोबरेल तेल लावून कानात चोळा. 18. उन्हाळ्यात पुदिना पाण्यात टाकून प्या, त्यामुळे तुमचे पोट चांगले राहते. 19. 2 ते 3 महिने खूप कमी मीठ असलेले जेवण करा, त्यामुळे तुमचे शरीर 90% आजारापासून दूर राहील. 20. 1 कप पाण्यात 2 चमचे मध मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने जुनाट सर्दी पूर्णपणे बरी होते. 21. घसा दुखत असेल आणि आवाज अजिबात येत नसेल तर कच्चा पेरू शिजवून खावा, घसा बरा होतो. 22. हाताने कपडे धुतल्याने डिप्रेशन कमी होते. 23. जे लोक आपले नखे दाताने चावतात त्यांचा मेंदू कमजोर होतो आणि मेंदू काम करणे बंद करतो. 24. दूध कॅल्शियमचा सर्वोत्तम स्रोत आहे. रात्री झोपताना ग्लासभर दूध अवश्य प्यावे. 25. पुदिना, आले आणि डाळिंबाचे दाणे एकत्र बारीक करून त्याची चटणी बनवून दुपारच्या जेवणात वापरा. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे आजार होणार नाहीत. 26. हिरवी सिमला मिरची लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. 27. जास्त थुंकल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते आणि मेंदू कमजोर होऊ लागतो. 28. आठवड्यातून एकदा नारळ पाणी प्या, यामुळे शरीर गोरे राहते. 29. उकडलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती कधीही कमकुवत होणार नाही. 30. जास्त चहा प्यायल्याने गॅसची समस्या होऊ शकते. 31. जर तुम्हाला तीव्र खोकल्याचा त्रास होत असेल तर आल्याचा तुकडा चिमूटभर मीठ टाकून दाताखाली ठेवा, यामुळे खोकल्यापासून आराम मिळेल. 32. घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी 2 ते 3 तुळशीची पाने पाण्यात उकळून गुळण्या करा, घसादुखीपासून काही वेळातच आराम मिळेल. 33. वजन वाढवण्यासाठी रात्री झोपताना 1 ग्लास दुधामध्ये जायफळ पावडर टाकून 2 ते 3 मिनिटे उकळून घ्या. थंड झाल्यानंतर 1 चमचा मध टाकून प्या. हा उपाय महिनाभर करा, याने फरक जाणवेल. 34. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरफडीचा रस घ्या किंवा काबुली चण्यातील घटकामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. 35. आपल्या मुलांचे निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी फळे, संपूर्ण धान्य आणि दुधाचे पदार्थ खायला द्या, जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील. 36. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने त्याची कमतरता भरून निघते. 37. जे लोक संध्याकाळी तळलेले पदार्थ खातात ते लवकर आजारी पडतात. 38. जेवल्यानंतर लगेच झोपी गेल्याने बहिरेपणा येतो. 39. कांद्याचे काही तुकडे करून खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवल्याने सर्दी होत नाही. 40.
जमिनीवर झोपल्याने कंबरदुखी आणि अंगदुखीचा त्रास कधीच होत नाही. 41. जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर एक मेणबत्ती घ्या, त्यात मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घाला आणि ते गरम करून थंड करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी भेगा पडलेल्या टाचांवर लावा. यामुळे भेगा पडलेल्या टाचांना लवकर बऱ्या होतील. 42. भिजवलेले बदाम आणि अक्रोडचे सेवन करा. यामुळे सांध्यांची मजबूती टिकून राहते. अक्रोड हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. 43. अंडी फ्रीजमध्ये जास्त काळ साठवून ठेवू नये, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 44. सफरचंद खाल्ल्याने शरीरात रक्त वेगाने वाढते आणि व्यक्ती आजारापासून सुरक्षित राहते. 45. कंबरदुखीवर उपाय म्हणजे आहारात डिंक, खजूर, दूध, तूप यांचा समावेश करावा आणि पाठीला आराम देणारी योगासने नियमित करण्यास सुरुवात करावी. 46. दुपारी जेवण केल्यानंतर थोडी विश्रांती घेतल्याने मेंदूला शक्ती मिळते. 47. सकाळी वेळेवर नाश्ता न केल्याने शरीरात अशक्तपणा येतो. 48. जर उलटी होत असेल तर कांद्यामध्ये लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे उलट्या लगेच थांबतात. 49. जे लोक उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचे अधिक सेवन करतात त्यांना शांत झोप लागते आणि रक्ताची कमतरता होत नाही. 50. जर तुम्ही दिवसभर काम करत असाल तर सकाळी बकरीचे दूध प्या. त्यामुळे थकवा येणार नाही. वरील दिलेल्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.